झी 24 तास एक पाऊल पुढे। मनीष गुड्डेवार सोबत सुनील भाटिया आणि किरण डोळे या दोन सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली आहे। खरं तर लोकांना दाखवण्यासाठी काहीतरी त्यांचा व्यवसाय हा वेगळाच होता आणि त्या व्यवसायाच्या नावाखाली हे सट्टेबाजीचा कारभार चालवत होते। पण अखेर त्यांचं पितळ उघडं पडलंय। IPL मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर नागपूरमधील हे होर्डिंग चर्चेत आलंय, कारण स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुनील भाटियाचं नाव या होर्डिंगवर आहे। श्री साई लंगर सेवा समिती मार्फत साई भक्तांसाठी निशुल्क बस सेवा चालवली जात असून या समितीचा सुनील भाटिया पदाधिकारी आहे। गेल्या काही वर्षात साई भक्त म्हणून त्यानं आपली ओळख निर्माण केली होती। साई भक्तांना साईबाबांचं दर्शन घडवण्यासाठी भाटियाकडून नागपूर ते शिर्डी अशी AC बस सेवा आठवड्याच्या ठराविक दिवशी चालवली जाते। दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या साई भक्तांसाठी ही सेवा निशुल्क ठेवण्यात आली होती। भाटिया केवळ साई भक्तांसाठी निशुल्क बस सेवा चालवतो असं नाही, तर नागपूरच्या इंदुरा भागातील साई मंदिरात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। हफ्ते में 3 बार होता है, शनिवार, मंगलवार, गुरुवार, 3 दिन लंगर चलता है और कंटिन्यू यहाँ 250-300 आदमी से तो कम नहीं रहते, इससे ज्यादा ही रहते हैं। और हाँ जी, भाटिया जी चलाते हैं लंगर। साई भक्त म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुनील भाटियाचं वेगळं रूप ही जगासमोर आलंय। क्रिकेट फिक्सिंग प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। काही वर्षापूर्वी त्यानं ट्रॅव्हल्स आणि प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरू केला होता, पण त्यानंतर तो सट्ट्याच्या धंद्यात शिरला। राज्यातील तसंच देशातील अनेक सट्टेबाजांशी त्याचे संबंध असल्याचं बोललं जातंय। काही वर्षापूर्वी सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या सुनील भाटियाची अचानक आर्थिक प्रगती झाल्याची चर्चा आहे। फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला आणखीन एक सट्टेबाज म्हणजे किरण उर्फ मुन्ना डोळे। किरण हा सुनील भाटियाचा जवळचा मित्र। पेशानं कंत्राटदार असलेला किरण नागपूरच्या राजनगर भागात राहत असून सुनील प्रमाणे त्याचाही प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय होता। पण आता त्याचंही पितळ उघडं पडलंय। या दोघांच्या अटकेमुळे नागपुरातील सट्टेबाजांचं नेटवर्क किती दूरवर पसरलंय हे उघड झालंय। अखिलेश शाळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।